तर आज आहे मला पडसाळी मुक्काम आणि ड्रायव्हर आहेत सागरांना भिलारी. रंकाळ्याच्या वर आलेले काळे ढग बघून आत्ता वाटायला लागले की अनेक दिवस चकवा देणारा पाऊस आज मुसळधार कोसळणारच. कोसळणार कुठं, चालू झालाच. ड्रायव्हरला पुढचं दिसेना एवढा मुसळधार पाऊस. त्यात काचा सगळ्या बंद असल्यामुळे एवढं गरम व्हायलतं आणि मला गरम झालेलं बघून गणी ह्या भावाला लय गारगार वाटालतं. ह्यो चाललाय आठवड्यानं घरला. पावसानं पण तेवढंच गंडवलं. पुढं आल्या वाकरे फाट्याचं पुढं असं कडकडीत ऊन, मरळीत बघा एकदम कडक उन्हाळा. गाडी कळ्यातून पुढं पोहाळ्याजवळ आल्यावर दिगू येऊन पायरी उभारला. घरला जायची आतुरता हो. जिमची बॅग कुठनं ढापून आणली आणि मला असं बॉडी दाखवालते. बघा की कसं करते. बाजार भोगावच्या पुढे गेल्यासा की असं हे जंगल चालू होते बघा. म्हणजे हिरवंगार जंगल बघायचं असेल, घनदाट जंगल, तर हे बाजार भोगावच्या पुढंच. आणि पडसाळी म्हणजे काय हिल स्टेशनपेक्षा कमी नाही. कायम धुक्यात. आता इथून पुढं हिवाळा संपेपर्यंत इथं असंच धुकं असणार. बाकी सगळीकडे पाऊस बंद असला तर इथं पाऊस एकदम जास्तच. हे बघा, हे अशी गावातली माणसं अशी करायला लागली म्हणून पाऊस ना आलाय. पाऊस चालू आहे नाही तो लगेच रेनकोट काढला. पाऊस वारा माहीत किती समोर पाटलांच्या बापूंच्या चहा प्यायला गेला आणि पावसानं लगेच जोर धरला. आता आम्हाला जायची पंचायत झाली. पाऊस काय थांबना, त्यामुळे शेवटी मी इरलं घेतलंय. इरल्यात तरी ह्यो माणूस काय मावना नाही, मला एकट्याला जायला पाहिजे. रेनकोट घालून आल्यात म्हणून नावं ठेवलीत आणि पाऊस आला. नुसता आला नाही, भिजवून गेला. पडसाळीमधून पाऊस घेऊन आम्ही निघालो रंकाळ्याच्या दिशेने आणि रंकाळ्यामधून परत आम्हाला मुक्कामला पडसाळीला यायचं होतं. कोल्हापूरकडे पाऊस नसला तरी पडसाळीकडे कायमच पाऊस असणार हे माहीतच होतं. आणि आम्ही मुक्कामला पोचलो. मुक्कामाच्या ठिकाणी ज्यावेळी पोचलो तेव्हा आम्हाला तर बसमधून असं उतरू देत नव्हता पाऊस. गाडीच्या काचा सगळ्या बंद केल्या म्हणजे सकाळी प्रवाशांची गैरसोय व्हायला नको. साहित्य घेतलं. साहेब निघालेत कॉलेज कुमारासारखं बॅग अडकून पाठीला. मराठी शाळेत मुक्कामाची सोय केलेली असते. आवरून जेवायला बसलो तर जेवण बघतोय तर काय, सागरानांच्या घरातून आलेला चिकन करीचा डबा, चिकन करी, चिकन फ्राय, नाचणीची भाकरी, एकदम जबरदस्त असं जेवण. बघितल्यावर म्हटलं सागरांनाच, तुमचं काय लव्ह मॅरेज आहे काय? डबा बघितल्यावरच कळते म्हटलं लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज. आता अरेंज मॅरेजवाली म्हणतील आम्ही काय देत नाही काय, पण ह्यात जरासं जास्त प्रेम असते हो म्हणून सांगावं असं वाटलं, बाकी काय नाही.